श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, दिवाळी लवकरच जवळ येत आहे आणि आपल्याला दिवाळीच्या या खास सणावर दीपावली संच आणून आपल्याला काही अति उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत। आता दीपावली संच म्हणजे काय, दीपावली संच कुठे मिळेल, दीपावली संच काय आहे, याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहू। बघा, जे स्वामी सेवेकरी असतील, जे केंद्रात जात असतील, त्यांना दीपावली संच म्हणजे काय हे नक्कीच माहिती असतील। आणि जे नवीन स्वामी सेवेकरी असतील किंवा जे स्वामी सेवा करत नाही, त्यांना दीपावली संच हे काय आहे हे माहिती देखील नसेल। तर बघा, हा एक दीपावली संच आहे। हा आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात तुम्हाला कुठेही मिळून जाईल। यामध्ये आपल्याला काही सेवा दिलेल्या असतात, काही वस्तू दिलेल्या असतात। हा संच, हा बॉक्स आपल्याला घेऊन यायचा आहे आणि आपल्याला यात दिलेल्या सेवा ह्या करायच्या असतात। तर ह्या सेवा आपल्याला किती दिवस करायच्या असतात, तर ह्या सेवा आपल्याला गुरुवारी 24 ऑक्टोबर म्हणजेच अष्टमीपासून ह्या सेवा करायला चालू करायच्या असतात आणि या सेवा आपल्याला शुक्रवारी 1 नोव्हेंबर या दिवशी समाप्त करायच्या असतात। तर या 9 दिवसात दररोज आपल्याला सेवा करायच्या असतात आणि ह्या 9 दिवसात कोणत्या कोणत्या सेवा कोणत्या दिवशी करायच्या, सेवा काय करायच्या याविषयीची डिटेल्स माहिती असलेला कागद या बॉक्समध्ये दिलेला असतो। तुम्ही ह्या बॉक्समध्ये दिलेला हा कागद वाचून देखील तुम्ही 9 दिवसाच्या ह्या सेवा करू शकतात। तर पहा, आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करत असतो। लक्ष्मीपूजन हे आपण आपल्या आर्थिक उन्नतीसाठी, माता लक्ष्मीने घरात अखंड वास करावा म्हणून, आपल्या घरातील लक्ष्मी कुठेही बाहेर जाऊ नये, घरात आपण जो पैसा कमवतो तो टिकून राहावा, यासाठी आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो। जोपर्यंत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी ही थांबत नसते आणि म्हणूनच आपल्याला दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपल्या घरातील ही अलक्ष्मी बाहेर काढायची असते। आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्याचं काम आपल्याला ह्या सेवा करून करायचे असतात। आपण ह्या सेवा घरात चालू केल्याने आपल्या घरात असलेली अलक्ष्मी ही दिवाळीपर्यंत हळूहळू निघून जाते। आपण केलेल्या सेवेच्या प्रभावामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी, निगेटिव्ह ऊर्जा, वाईट गोष्टी ह्या निघून जातात आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो तेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरात वास करत असते आणि अशा ह्या लक्ष्मी मातेने आपल्या घरात वास करावा म्हणूनच आपल्याला ह्या सेवा दिवाळीच्या अगोदर ह्या करायच्या असतात। आर्थिक उन्नतीसाठी दिवाळीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकरांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी विविध सेवा आपणाकडून करून घेत आहे। दिवाळीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अति उच्च कोटीचा काळ आहे। जर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करून दिवाळीत सेवा केली तर गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा दृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल। तर हा दिवाळीचा दीपावली संच बॉक्स आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही अति उशीर केला तर बहुतेक तुम्हाला हा संच उपलब्ध होणार नाही, यासाठी तुम्ही हा संच आत्तापासूनच आणून ठेवू शकतात। आता ह्या दिवाळीच्या अष्टमीपासून ते आपल्याला 1 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत ह्या सेवा करायच्या आहेत। यामध्ये सर्व वस्तू दिलेल्या आहेत, सर्व सेवा कशा करायच्यात याविषयीची देखील माहिती दिलेली आहे। आता ज्यांना अष्टमीपासून म्हणजेच 24 तारखेपासून सेवा सुरू केल्यानंतर मध्ये जर का मासिक धर्म आला तर तुम्हाला तेवढ्या दिवस सेवा करता येणार नाही। तुम्ही तुमच्या घरात इतर व्यक्तींकडनं त्या सेवा करून घेऊ शकतात। याचप्रमाणे जर का एखाद्या दिवशी तुमच्याकडून सेवा झाली नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीची सेवा आणि त्या दिवशीची सेवा तुम्ही ही वेगळी वेगळी करू शकतात। तर बघा, आपल्याला या 9 दिवसात कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत। तर घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म आपल्याला रांगोळीने काढायचे आहे। बघा, आपल्याला गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म रांगोळीने
दररोज काढायचे आहेत. दाराच्या बाहेर आपल्याला रोज काढायचे आहे. म्हणजेच गायीचे व लक्ष्मीची पावले आपल्याला काढून त्यावर हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे दररोज देवांसमोर गायीच्या शुद्ध दीपाचा दिवा व धूप आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये दररोज आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर 1 किंवा 16 वेळा श्री सूक्त म्हणून अभिषेक तुम्हाला करायचा आहे. तसेच स्वामी समर्थांच्या मूर्तीवर 1 किंवा 16 वेळा श्री सूक्तम पुरुष सूक्तम अभिषेक तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला मूर्तींना अत्तर लावायचा आहे. मूर्ती नसल्यास फोटोला तुम्ही अत्तर लावायचा आहे. तुम्हाला या सेवा दररोज करायच्या आहेत. त्यानंतर कुंकुमार्चन दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच पहिल्या दिवशी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30च्या दरम्यान आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. मग तुम्ही ते तुमच्या कुलदेवतेच्या टाकावर तुम्ही टाक तामणात ठेवून त्यावर 5 बोटांनी 108 वेळा मंत्र म्हणून कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे व ते कुंकू तुम्हाला दररोज तुमच्या कपाळाला तुम्हाला लावायचं आहे. तर बघा, तुमच्या 5 बोटांनी तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या देवीचा टाक असेल तर टाक किंवा मूर्ती तामणात घ्यायची आहे आणि तुम्हाला 108 वेळा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करत किंवा मंत्र म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. त्यानंतर हे कुंकू तुम्हाला एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि दररोज तुम्हाला ते लावायचं आहे. यानंतर यामध्ये भरीत रक्षा दिलेली आहे. ही भरीत रक्षा तुम्हाला अष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत म्हणजे दररोज तुम्हाला सायंकाळी यातली थोडीशी रक्षा तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे. तुमच्या उजव्या हातात तुम्हाला घ्यायची आहे आणि यामध्ये दिलेल्या पिवळ्या मोहरीचे काही दाणे तुम्हाला हातात घ्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला काल भैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्तम तुम्हाला 1 वेळा आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे. बघा, थोडीशी तुम्हाला विभूती हातात घ्यायची आहे, पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला 11 वेळा काल भैरव अष्टक म्हणायचं आहे. वल्गा सुक्तम तुम्हाला 1 किंवा 11 वेळा म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. यानंतर ही भरीत रक्षा तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यात तुम्हाला टाकून द्यायचं आहे. यामुळे तुमच्या घराचे वर्षभर संरक्षण होईल. तुम्हाला या सेवा दररोज तुम्हाला 9 दिवस करायच्या आहे. त्यानंतर यामध्ये कमळगट्ट्याचा मणी दिलेला आहे. याची देखील आपल्याला सेवा करायची आहे. आता अष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत ह्या 8 दिवसात तुम्हाला कमळगट्ट्याचे दररोज 2 मणी हातात घ्यायचे आहे. उजव्या हातात 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहे. त्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला षोडशी मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर कमलात्मक मंत्र तुम्हाला 1 माळ ही सर्व सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, 2 मणी तुमच्या हातात घ्यायचे आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ 1 माळ मंत्र जप करायचा आहे. षोडशी मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे आणि यानंतर तो मणी तुम्हाला एका डब्बीत बाजूला ठेवून द्यायचा आहे. असं आपल्याला दररोज 2 मणी हातात घ्यायचे आहे आणि ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. सेवा झाल्यावर हे 2 मणी आपल्याला एका डबीमध्ये साठवून ठेवायचे आहेत. अशी तुम्हाला 16 मणांची रोज 2 याप्रमाणे 8 दिवसात सेवा पूर्ण करायची आहे. 2 रोज मणी या पद्धतीने 8 दिवसात 16 मण्यांची तुम्हाला सेवा करायची आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यज्ञ हवन करायचं असतं. शेवटी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे कमळगट्ट्याच्या 2 मणींची सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाटीवर किंवा तुमच्याकडे यज्ञकुंड असेल तर तुम्हाला ते यज्ञकुंड पेटवायचं आहे. देवासमोर तुम्हाला लावलेल्या दिव्याच्या अग्नीत तुम्हाला ते पेटवायचं आहे. अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. गायत्री मंत्र तुम्हाला 24 वेळा म्हणायचा आहे. नवार्णव मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे आणि या सर्व मंत्रांनी गायीच्या तुपाने तुम्हाला स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचा आहे.
बघा, तुम्हाला हा यज्ञ पेटवायचा आहे. हा यज्ञ पेटवण्यासाठी तुम्ही कापराची वडी, त्याचप्रमाणे गाईच्या शेणाची गोवरी, त्याचप्रमाणे यज्ञकुंडाचं जे सामान भेटतं ते हवन कुंडातलं सामान तुम्ही आणायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचं आहे. त्यावर सांगितलेल्या सेवा तुम्हाला स्वाहाकार करत गाईच्या शुद्ध तुपाने तुम्हाला आहुती द्यायची आहे. यानंतर बघा, आपण डबीमध्ये 16 कमळगट्ट्याचे जे मणी आपण साठवून ठेवलेले आहे, यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे मणी आपल्याला भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर वरील मंत्राच्या स्वाहाकारानंतर कमळगट्ट्याचा बघा, वरील मंत्राच्या स्वाहाकारानंतर आपण जे 16 कमळगट्ट्याचे मणी ठेवलेले आहे त्यातील एक मणी आपल्याला हातात घ्यायचा आहे. त्यावर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे व अग्नीवर स्वाहा म्हणून आपल्याला हवनमध्ये टाकायचं आहे. असं तुम्हाला 16 मणींचे हवन करायचे आहे. बघा, 16 मणी आहे. 16 मणी तुम्हाला 16 वेळा हातात घ्यायचे आहे आणि तुम्हाला 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा मणी स्वाहा म्हणून हवन कुंडामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तर या सेवेमुळे वर्षभर आपल्या घरात आर्थिक स्थिरता, मानसिक शांती आणि उन्नती होत असते. अति उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा आपण अष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत आपल्याला करायची आहे. यासाठी तुम्हाला हा दीपावली संच लागणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व साहित्य दिलेलं आहे, सर्व माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही वाचून किंवा हा व्हिडिओ बघून तुम्ही ह्या सेवा करू शकतात. अति उच्च कोटीच्या सेवा आहे. आपण सर्वांनी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा फायदा होईल. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.